सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी लॉ कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थिनी मुंबईत. आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी विक्टीम. दिल्लीत सोनम वांगचुक यांचे 20 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असून आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यामुळे आता देशभरातून संताप व्यक्त होत असून सरकारने हुकुमशाही सुरू केल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांनी केला आहे. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पाठिंबा दिला जातो आहे. दिल्लीतील याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 64 वर्षाच्या आजी सोलापूरहून मुंबईत आल्या आहेत. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत वैज्ञानिक देशासाठी जीव द्यायला तयार, पण धर्मेंद्र प्रधान खुर्ची सोडायला तयार नाहीत असं म्हणत हल्लाबोल केलं आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात देशभरातून पाठिंबा मिळतो आहे. मुंबईतील आझाद मैदानात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केलं आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात सोलापुरातून आजी आल्याचं पाहायला मिळतं आहे. राज्यश्री रामचंद्र जालनापूर या 64 वर्षांच्या आजी सोनम यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूरहून मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे त्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनी असून मी या भ्रष्ट व्यवस्थेची विक्टीम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी देशातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 64 वर्षीय आजी राजश्री जालनापुरे या बार्शी येथील राजर्षी शाहू लॉ कॉलेजमध्ये LLBच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तुम्ही म्हणता आम्हाला विकास करायचा, पण विकासाचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना मारून तुम्ही विकास करणार का, असा संतप्त सवाल या आजीबाईंनी सरकारला विचारला आहे. तुम्ही जे खातं चालवताय त्यावरून पेपरफुटीच्या एवढ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आम्ही देशातील प्रतिभाशाली विद्यार्थी गमावतोय, मग तुम्हाला खुर्चीची एवढी हाव का? आज आपल्या देशाचा वैज्ञानिक देशासाठी जीव द्यायला तयार आहे, तुम्ही खुर्ची सोडायला तयार नाही. ती खुर्ची काय तुम्हाला वारसा हक्काने मिळाली आहे का, असा सवाल आजींनी संतप्तपणे विचारला आहे. दरम्यान इंस्टाग्रामवर एक फ्रीलान्सर भटकता पत्रकार या अकाउंटवरून या आजींचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 64 वर्षीय विद्यार्थिनी असलेल्या आजीला नेटिझन सपोर्ट करत असल्याचं दिसून येतं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.